नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कलश साडी कशी शिवायची ते बघणार आहोत. ही जी साडी आहे ती आपण तुळजाभवानी मातेच्या स्वरूपामध्ये शिवलेली आहे. कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणे ही साडी आपण त्यांना शिवून दिलेली आहे. कस्टमरने मला जो फोटो दिला होता त्या फोटोच्या नुसार मी ही साडी बनवत आहे. तो फोटो जो आहे तो मी इथं तुम्हाला साईडला दाखवत आहे. त्या पद्धतीने आपण ही कलश साडी रेडी करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. कापड जे आहे ते मी इथं 4 वेळा फोल्ड केलेलं आहे. कापडाची जी उंची आहे ती मी इथं 15 इंच ठेवलेली आहे. कापडाची जी लांबी आहे ती मी इथं 22 इंच घेतलेली आहे. साधारण 90 ते 100 इंचापर्यंत कापड इथे आपल्याला घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं कापडाची जी साईड आहे ती फोल्ड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कापडाची जी साईड आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. दोन्ही बाजू मी इथं फोल्ड करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इथं सुरुवातीचं आणि शेवटचं थोडं थोडं अंतर जे आहे म्हणजे साधारण एक 5-5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. आणि मधला जो भाग आहे त्या मधल्या सगळ्या भागामध्ये आपल्याला अशा साडीच्या जशा आपण मिऱ्या घालतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत. सुरुवातीचं आणि शेवटचं अंतर हे आपण नंतर ऍडजस्ट करून घेऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला इथं फक्त एक साधारण 5-5 इंच सोडून तुम्ही मधल्या सगळ्या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत. मी इथे ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या रेडी करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स ज्या आहेत त्या रेडी करून घ्यायच्या आहेत. आता प्लीट्स घेतल्यानंतर बघा, प्लीट्सचा जर आपण मध्य पकडला तर प्लीट्स ज्या आहेत त्या थोड्याशा साईडला येतात. दोन्ही साईड जर आपण सेम ठेवली तर प्लीट्स ज्या आहेत त्या थोड्याशा साईडला वाटतात. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडचं कापड सेम ठेवायचं आहे आणि प्लीट्स ज्या आहेत त्या बरोबर मध्यावर घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे प्लीट्स ज्या आहेत त्या मी बरोबर इथं मध्यावर घेतलेल्या आहेत. थोडंसं अंतर आपल्याला साईडला जास्त जास्त घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला छोट्या छोट्या 1-2 प्लीट्स घ्यायच्या आहेत. म्हणजे कापड जे आहे आपलं असं गोलाकार व्यवस्थित दिसेल. साडी घातल्यानंतर साईडचे जे भाग आहेत ते व्यवस्थित क्रॉस होतील. आता आपल्याला ह्या प्लीट्स ज्या आहेत त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथं प्लीट्सवर टीप मारून घेतलेली आहे. कापडाची उंची आणि लांबी जी आहे ती तुम्हाला तुमच्या कलशाच्या हिशोबानुसार घ्यायची आहे. इथे मी ही थोडीशी मोठ्या साईजची साडी बनवत आहे त्याच्यामुळे मी हे मेजरमेंट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या कलशाच्या उंचीनुसार कापड जे आहे ते घ्यायचं आहे. साईडचं जे कापड आता आपण इथे ठेवलेलं आहे तिथे आपल्याला 1-2 प्लीट्स घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारे 1-1, 2-2 प्लीट्स घ्यायच्या आहेत. वरचा जो भाग आहे आपला तो साधारण 10 ते 11 इंचाचा रेडी झाला पाहिजे. त्याच्यामुळे मी इथं ह्या अशा पद्धतीने प्लीट्स घेत आहे. अशा प्रकारे आपल्या प्लीट्स घेऊन झालेल्या आहेत आणि वरचा जो भाग आहे तो माझा बरोबर इथं 11 ते 12 इंचाचा रेडी झालेला आहे. एखादा इंच तुमचं इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त मोठं नको. आता मी इथं ही 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. वरच्या बाजूला आपल्याला कलशाला बांधण्यासाठी ही नॉट रेडी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथं साडीचा मध्य घेतलेला आहे आणि त्याच्यावर बरोबर ही अशी नॉट जी आहे ती बॅक साईडने मी इथं शिवून घेत आहे. बॅक साईडने मी नॉट जी आहे ती शिवून घेतलेली आहे. आता आपल्याला ती अशा प्रकारे फ्रंट भागावर कव्हर करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने मी नॉट जी आहे ती रेडी करून घेतलेली आहे. फिनिशिंग देखील आपलं एकदम व्यवस्थित आलेलं आहे, कुठेही कापडाचे धागेदोरे दिसत नाहीये. आता आपण ज्या वेळेला ही साडी जी आहे ती कलशाला बांधतो त्यावेळेला प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या एक साईडला दिसतात. त्याच्यामुळे आता आपल्याला इथे वरती अशा पद्धतीने प्लीट्स ज्या आहेत त्या बरोबर अशा पद्धतीने वळवून घ्यायच्या आहेत आणि तिथे एक टीप मारायची आहे. हे आपण आधी केलं नाही, कारण कापड जे आहे तिथे खूप जाड होतं आणि मग मशीनवर टीप मारायला थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे प्लीट्स ज्या आहेत त्या बरोबर अशा उलट दिशेने आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत आणि इथे एक टीप मारायची आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ही साडी कलशाला बांधणार त्यावेळेला ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या बरोबर समोर उभ्या राहतात, एक साईडला क्रॉस होत नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला इथे जे आहे, इथे मी आता पिन लावून घेतलेली आहे, इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. आता ही जी ओढणी आहे ती मी ओढणी रेडी केलेली आहे. ही ओढणी आपल्याला फिरवून घालायची आहे देवीला, त्याच्यामुळे ही ओढणी जी आहे ती बरीच मोठी आपल्याला इथे लागणार आहे. मी इथे ओढणीची 4 पदरी घडी केलेली आहे. त्याची उंची जी आहे ती मी बरोबर 15 इंच ठेवलेली आहे. जेवढी आपली साडी रेडी केलेली आहे त्याच उंचीची ओढणी आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि लांबी जी आहे 18 इंच मी इथे लांबी घेतलेली आहे, म्हणजे साधारण 70 ते 72 इंच मी ही ओढणी लांबीला घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी ओढणी आहे ही साडीला अटॅच करून घ्यायची आहे. ही पूर्ण अखंड साडी आहे आपली, त्याच्यामुळे ओढणी बरोबर ही जी आहे, म्हणजे हा साडीचा जो आपला पदर आहे तो आपल्याला इथे बरोबर आपल्या राईट हँड साईडला अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे. पदर शिवून झाल्यानंतर त्याच्यावर वरती आपल्याला एक दाबटीप देखील मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ओढणी जी आहे ती इथं अटॅच करून घेतलेली आहे. आता जो मधला भाग मी इथं पिन लावलेली होती तो देखील मी इथं शिवून घेत आहे. अशा पद्धतीने हे दिसत आहे. ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या बघू शकता तुम्ही आता एकदम अशा पुढे व्यवस्थित सरळ आलेल्या आहेत, म्हणजे कलशाला बांधल्यानंतर आपल्या ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या बरोबर अशा समोर उभ्या राहतात. पूर्ण साडी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे. एकदम व्यवस्थित आपली साडी दिसत आहे. फिनिशिंग देखील एकदम व्यवस्थित आलेलं आहे. आता माझ्याकडे इथं एवढ्या मापाचा कलश नाहीये, त्याच्यामुळे मला ही कलशाला घालून दाखवता आली नाही आणि कस्टमरचे असल्यामुळे मी ही कलशाला घालून पण बघितली नाही. तुम्हाला मी इथं साईडला देवीचा फोटो दाखवत आहे, त्या पद्धतीने ही साडी ते कलशाला घालणार आहेत. अशा पद्धतीने जो पदर आहे देवीचा तो बरोबर ते इथे लावणार आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे जस्ट इथे फक्त दाखवत आहे की ही साडी तुम्हाला कशी दिसेल. अशा पद्धतीने आपली ही तुळजाभवानी मातेच्या स्वरूपातली कलश साडी रेडी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.